नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी पुत्र सचिन आत्रे बोलतो. मित्रांनो, खूप दिवसापासून मी आपल्या शेतीविषयी व्हिडिओ बनवलेला नाही. जास्त कामामुळे, शेतीचे कामं जास्त असल्यामुळं व्हिडिओ काढायला आणि एडिटिंग करायला वेळ भेटलेला नाही. परंतु आपण आता ह्या वावरात आलेलो आहोत. हे वावर त्याच्यात आपण कांदा केलेला होता आणि कांदा काढणीच्या नंतर खूप असे दगड होते, त्यामुळं खूप त्रास झाला. यंदा कांदा उपटायला देखील खूप त्रास होत होता जास्त पाऊस झाल्यामुळं. तर मित्रांनो, आपण आता हे आपल्या पाठीमागं पाहत आहात, हे दगड वेचणारं मशीन आहे आणि आपण हे दगड वेचण्यासाठी आणलेलं आहे. तर आपण पाहूया की कशा प्रकारे दगड वेचतंय. मित्रांनो, आपल्या वावरामध्ये बारीक आणि मोठले दगडाचं प्रमाण किती आहे. आता आपल्याला व्हिडिओ काढायला थोडंसं लेट झालेलं आहे, कारण की तोपर्यंत इकडं आपलं झालेलं होतं. इकडं पाहू शकता आपण, आणि दगडं पहा तुम्ही किती आहेत. एवढ्या प्रमाणात दगड आहेत का खाली माणसाला बसता देखील येत नव्हतं. आपण जिकडं राहिलेलं आहेत ह्या वसऱ्या आहेत कांद्याच्या, इकडं पाहू शकतो आपण. हे पहा दगडं किती मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही दगड पहा. आणि मशीन आहे पहा, ते कशा प्रकारे दगड वेचत आहे. खूप चांगल्या प्रतीने ते दगड वेचत आहे आणि एक एक दगड आपल्या वावरातलं ते वेचून बाहेर टाकीत आहे. अतिशय सुंदर असं मशीन आहे. आपण तिकडे जाऊन पाहूया. हे पहा, इकडं आता त्यांनी वेचून झालेले दगड आहेत आणि वावर पहा किती सुंदर झालेला आहे. अजिबात दगड नाही. अतिशय सुंदर प्रकारे ते दगड वेचित आहे. खूप असे प्रचंड प्रमाणात या वावरामध्ये दगड होते आपल्या. आणि आपण कांदा काढत असताना देखील आपल्याला खूप असा त्रास झालेला आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतो हे दगड घेऊन तो एका बांधाला घेऊन तिथं ते दगड खाली करीत आहे. आता आपण त्यांच्याकडे चाललेलो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागं आपल्याला या मशीनची जाहिरात वगैरे करायची अजिबात नाही आहे. आपल्या सामान्य शेतकऱ्यांना जे शेतीमध्ये ज्या अडचणी येतात, दगडाच्या असतील किंवा अनेक प्रकारच्या असतील, तर ज्या दगडाच्या अडचणी येतात त्या अगदी काही तासामध्ये ते इथं दूर होतात. कारण की बाया जर लावल्या तर ह्याला कंप्लीट 10-12 दिवस दगड वेचायला लागतील. पाहू शकतो आपण दगडाचे ढिगारे लागलेले आहेत. अगदी बारीक बारीक दगड देखील त्याने वेचलेला आहे. 2-3 टायल्या दगड येथे निघलेले आहेत. आपण पाहू शकतो हे मुरमाड दगड आहेत सगळे. हे पहा, मुरमाड दगड आहेत. आणि हे दगड वेचणारं मशीन आहे. जर कोणाला हे मशीन लागत असेल तर या मशीनच्या पाठीमागे हे पहा नंबर आहे. हे बघा कशा प्रकारे मशीन लागलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे मशीन दगड वेचतं. आणि पाठीमागचा भाग दिसतंय ना, याच्यामध्ये ते दगड सगळे जमा होतात आणि नंतर ते पाठीमागे येऊन इकडं असा ढिगारा घालतं. नंतर आपण JCBने उचलून ट्रॅक्टरद्वारे बाहेर फेकू. इतकं सुंदर प्रकारे ही मशीन दगड वेचत आहे. बलखंडी बाबा आर्थ मोहर्स, माणिक दावंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील मशीन आहे. आणि या मशीनवरती आता त्या धुरामुळं नंबर दिसत नाही आहे. आपण ते थांबल्याच्या नंतर तो नंबर दाखवूया. अतिशय उत्तम प्रकारे दगड वेचणारं हे मशीन आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागं माझ्या शेतकऱ्यांना ज्या दगडाचे जास्त प्रॉब्लेम होत आहे, त्या दगडाचा प्रॉब्लेम
लगेच 1-2-3 तासात सॉल्व होतो. म्हणजे आपल्याला जास्त बया लावायची गरज नाही किंवा मजुरांना जास्त प्रमाणात आपल्याला दगड वेचण्यासाठी खर्च येतो आणि खूप दिवसही त्यामध्ये निघून जातात. माणूस परेशान होत असतो. पण हे असं एक मशीन आहे की काही तासामध्ये तुमच्या शेतातील बारीक असतील मोठले असतील सर्व दगडं हे अगदी काही तासामध्येच काढून बाहेर फेकून देतं आहे. मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे आधुनिकतेची साथ धरल्याच्यानंतर शेती परवडते हे मी तुम्हाला छातीत ठोकपणे सांगू शकतो. हे पहा, थोडासाच भाग आपला दगड काढायचा राहिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे ते मशीन दगड वेचीत आहे. माझ्या आत्ता जे वावर होतं हे 52 एकरचं वावर आहे आणि जर मला मजूर लावा लागलं असतं तर कंप्लीट 8 ते 10 दिवस इथे मजुरांनी काम केलं असतं. मजूर मिळणं हे देखील आता मोठी कसरतीची बाब झालेली. मजूर देखील भेटत नाही आणि जर भेटलं तर मजुरांना खूप असे पैसे द्यावे लागतात आणि खूप दिवस ते मजूर इथे काम केलं असतं आणि माझे भरपूर असे पैसे गेले असते. पण अगदी 2 ते 3 तासामध्ये माझं हे अर्धा ते पाऊण एकरचं रान हे ते दगडे वेचून झालेले आहे. तुम्हाला मी दगडं दाखवलेत त्याप्रमाणे भरपूर असे दगडं या वावरामध्ये होते. पण आता एकदम भारी वावर झालेला आहे. आपण भविष्यात आता पुढच्या वर्षी याच्यात जे उत्पन्न घेतो त्या टायमाला आपल्याला या दगडाची जास्त परेशानी होणार नाही. हा व्हिडिओ फक्त माझ्या शेतकरी मित्रांसाठी बनवलेला आहे. या मशीनचं किंवा या मशीनचं आपल्याला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नाही, तर माझ्या शेतकऱ्यांना एक असं आधुनिक मशीन आलेलं आहे का त्यामधून आपण आपल्या शेतातील दगड अगदी काही तासामध्ये वेचू शकतोच आणि त्यांनी अवश्य या मशीनचा एकदा लाभ घेतला पाहिजे आणि पाहिलं पाहिजे का किती फास्टमध्ये किती सुंदर असं काम करतं आहे. मी तुम्हाला समोर दाखवतो आता मशीनने दगड वेचलेले आहेत वावरात ते. चला पाहूया आपण. चला मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढीच माहिती द्यायची होती कारण की तुम्हाला मी पहिलं बी सांगितलं आहे का मी खूप दिवसापासून व्हिडिओ काढायचं बंद केलं आहे. शेतीच्या कामामुळं व्हिडिओ काढणं ते नंतर एडिटिंग करणं खूप अशी कामं असतात. वेळ खूप जातो आणि आपल्या मागं इतका वेळ नाही कारण की आपला तुम्ही पाहिलेले आधीच्या व्हिडिओमध्ये बाग देखील आहे. गावातलं मळ्याचं वावर आहे, इथलं वावर आहे आणि एवढं आपल्याला काय ॲडजस्ट होत नाही. माणसं आम्ही सगळे 2 जणच आहेत. त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढायचं बंद केलं तर पण हे आवडलं म्हणून व्हिडिओ काढलेला आहे. तर अवश्य या मशीनचा एकदा आस्वाद घेऊन पहा, तुम्ही लाभ घेऊन पहा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा कळून जाईल. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. या गावात आले मंदिरापाशीच घर आहे आमचं.